बसला आहे, बिग साईज एकच आलाय, मस्त मोठा आहे. आधी बारीक बाप्पा बोलताना बारीक आहे, पण नाही मोठा आहे. बाबा साईज बघा कसली आहे, बेकार मोठी, एकदम ताजा, एक पण खवूल नाही गेलाय. साईज बघू शकता कसली मोठे, हातात घेतल्यावर समजतच असेल. एकदम मस्त मोठ्या साईज मध्ये आहे बघा. मोठा आला, दुसरा मोठा आला. अंड्याची आहेत सरगी, जी मोठी येतात त्याच्या सगळ्यात अंडा असते या टायमाला. हे बघा एकदा जोडी, असं वाटलं एकच आहे पण एकाच जवळ जोडी एकदाच. जरा बारीक साईज मध्ये आहे बघा, त्यांची साईज मस्त आहे. कसले बघा, हे बघा बिग साईज. तर नमस्कार मंडळी, मी कोकणचा कोळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी आज आपण चाललोय संध्याकाळच्या टायमात पापलेट मासेमारीसाठी. आज सकाळी वादळ वायकार झाला होता आणि संध्याकाळच्या टायमात आपण पापलेट मासेमारीसाठी चाललोय, कारण की समुद्र आता शांत झालाय बऱ्यापैकी. सकाळी भरपूर वारा वगैरे होता, पण आता समुद्र शांत झालाय, त्याच्यामुळे चाललोय मासेमारीसाठी. तर बघू आपल्याला संध्याकाळच्या टायमात पापलेट मिळतात की नाही. जेव्हा आपण अगोदर जायचो संध्याकाळच्या टायमात, तेव्हा आपल्याला मस्त पापलेट मिळायची. आज पण तोच टाईम आहे आणि त्याच टायमात चाललोय पापलेट मासेमारीसाठी. तर बघू आपल्याला पापलेट मिळतात की नाही, कारण की कोणच नाही जाणार, फक्त आपली थोडी जाईल आज मासेमारीसाठी. तर चला डायरेक्ट लोकेशनवर गेल्यावर भेटू. आताच आपला मशीन चालू झाला आहे, बऱ्यापैकी वारा पण आहे आज. आताच आपण आपली अर्धी जाळं टाकलीत आणि जाळांवर आलाय लगेच डॉल्फिन आलाय आपल्या जाळांवर. आज लाटा पण भरपूर येतात, बघू शकता पाणी कसं हलते पूर्ण, कारण की वारा भरपूर आहे आज. तर आपली सर्व जाळं टाकून झालीत, आता जास्त थांबणार नाही, कारण की पाण्याला पण ओटी भरपूर आहे आज. कारण की दुपारी भरतीचं पाणी पण भरपूर आलेलं वरती, त्याच्यामुळे पाण्याला ओटी आज भरपूर लागले. त्याच्यामुळे लगेच जाऊ, आपली पहिली जाळं टाकलीत ती डायरेक्ट जाळं घ्यायला जाऊ. त्या जाळांवर पण डॉल्फिन आलेला, तर डायरेक्ट जाळं घ्यायला जाऊ. आपला हा बावटा आहे आणि पाण्याच्या फोर्स बरोबर जाळं वाद चाललीत भरपूर फास्ट, त्याच्यामुळे लगेच जाळं घेता. पापलेटच्या जाळामध्ये आली मांदेली. पापलेट तर काय दिसत नाही आज. बारीक सरगी आली बघा, दोन बारीक नाही बरे आहेत आपली. सरगा एकाच जवळ दोन आले. सरगा आहे बघा, याची साईज मस्त आहे, एकदम फरावर आलाय बघा सरगा. आता जास्ती नाही आहेत, एकात कुठेतरी येते. परत एकदम फारावरती आहे सारखा, चालते का. सारखा वारा पण भरपूर आहे आज. हो सारखा परत सारखा आहे फारच्या साईडला. आता झालेला एक आणि परत एक आला. साईडला आला. आज साईज जरा मीडियम साईजचे येतात, एकदम मोठ्या साईजची नाही आहेत. बघा बारीक सरगा एकदम फराच्या साईडला. जिवंत सरगा गेला. हा मस्त आहे साईज, जिवंत आहे, ताजा आहे एकदम. ताजा आलाय.
पटापट जाला घेतो आणि परत टाकायला जातो, कारण की अजून पाण्याला ओटी भरपूर आहे आणि आपल्याला पापलेट आलीत एका देखा. आपली जाळं घेऊन झालीत आता सगळी, जास्त नव्हती जाळं टाकलेली, 4च जाळं टाकलेली. पटकन जाऊ दुसरी जाळं टाकायला. परत एकदा आपण आपली सगळी जाळं टाकून घेतली, ज्या अगोदर टाकली नव्हती ती पण जाळं टाकलीत आता. आणि वारा पण भरपूर आहे, बघू शकता लाटा पण भरपूर येतात. आता ज्या अगोदर टाकलेली जाळं ती जाळं घ्यायला चाललोय, कारण की ओटी पण भरपूर लागली, त्या फोर्स बरोबर आपले जाळं पण वाद चालले. अगोदर आलेली पापलेट बघा, त्या बऱ्यापैकी पापलेट आली, त्याच्यामुळे जाळं टाकली. साईज पण ठीकठाक आहे, एकदम काही बारीक नाही, मस्त मीडियम साईजची सारखी. आपल्या जाळांवर आलाय डॉल्फिन, त्याच्यामुळे आता पटापट जाळं घ्यायला लागतील, कारण की डॉल्फिन आपली सगळी पापलेट खाऊन टाकतो सतत. मागाशी पण पहिलाच सर्ग आलाय, ते पण आपल्या जाळातून निघालेला. आणि परत 2 आले, ते बघा एका जोरात 2. आपल्या जाळांवर आलाय डॉल्फिन, त्याच्यामुळे पटापट जाळं घेता. एकच 2 आले, 3 आहे बघा, परत एक आला. मोठा कसली येतात बघा सरकी, पण आपल्या जाळांवर डॉल्फिन मस्त साईज आहे, मोठा. त्या दिसलेलं बघा, साईज बघू शकता कसली मोठी आहे. एकाच जवळ कसली पहिली मस्त आलेली सुरुवातीला. तर या साईडला काय नाही, ते एक आलंय, ते साईज पण मस्त आहे एकदम. या साईडला आली मोरी, ते बघा एकदम फाराच्या साईडला. परत सर्ग आहे, जालावर आलं डॉल्फिन. पॉपलेट येत होते एका एकात, जालावर डॉल्फिन आलाय. बारका डाबरा घ्या ते. बराच टाइम पापलेट आला नव्हतं, आता एक आला सर्गा. म्हणजे 2 आली, एक बारीक आला, एक मोठा आला. आपल्या जालावर या सगळं डॉल्फिन आलाय, त्यामुळे आता जास्त गॅरंटी नाही इथून पापलेटची. सर्गा आहे बघा मागे. सुरुवातीला मस्त मोठी मोठी आलेली, आतापर्यंत मीडियम साईजची यायला लागली. त्या साईडून आपल्या डॉल्फिन पण गेलाय जालावरून, त्याच्यामुळे काय जास्त गॅरंटी नाही सारखीची. आता 2 आली, एक हिटीच्या साईडला आणि एक आपण जवळ फाराच्या साईडला आहे बघा. अशी लांबून बारीक वाटतात, पण साईज मस्त आहे. आताच 2 आलेली, परत फारच्या साईडला सारखा दिसते. या तरी साईजची पाहिजे, मस्त आहेत साईज. चित्ता आहे, ताजा एकदम एकदम ताजा दाखवा. हे बघा, अजिबात खवूल नाही गेलं, एवढा ताजा आहे, मस्त आहे. साईज बघा कसली भारी आहे. या साईडला मोरी, पापलेट आहे, मस्त आहे, साईज मस्त आहे, ताजाच आहे, एकदम ताजा आहे, एकदम ताजा सर्गा. कारण की ऑलरेडी आपल्या जाळ्यावर डॉल्फिन आलेले, त्यांनी पापलेट खाऊन टाकले असतील आपले. आत्ताच एक आलेला, आणि तो बघा परत एक आला. परत ताजेच सर्गी येतात, तो बघा परत एक आला, एकदम ताजा चित्ताच आहे, साईज पण मस्त आहे. आजच्या दिवसातला सगळ्यात मोठा सर्गा आलाय. पहिला सगळ्यात मोठा सर्गा, मस्त आहे साईज एकदम.
सरगी बघू शकता कसली मस्त जमलीत आता, एकदम मस्त आहेत, एकदम ताजे आलीत. आता परत एकदा जाळं टाकून बघतोय. तर मंडळी आपली परत एकदा जाळं घेऊन झालीत. सुरुवातीला आपल्याला मस्त पापलेट आलेली, परत नंतर आपल्या जाळणारा आला तो म्हणजे डॉल्फिन, त्याच्यानंतर जास्त ना आली, एकाच पापलेट आली. तर आता चाललोय परत आपली दुसरी जाळं घ्यायला, त्याच्यात समजेल पापलेट येतात की नाही. जी आपण अगोदर जाळं टाकलेली त्या जाळांजवळ पोचलोय. बघू परत याच्यात येतात काय. पहिले सुरुवातीला तर आलेली याच्यात, आता परत बघू याच्यात काय सरगी येतात. एक भाग असला आहे बिग साईज, एकच आलाय, कसला मोठा आलाय. 5-6 बूज घेतले आणि एक सारखा आलाय. साईज बघा कसले, एकदम बिग साईज मध्ये खतरनाक. चला परत मोठा आलाय नॉर्मल, त्याच्यापेक्षा बारीक आहे. पहिला मस्त मोठा आलेला, ते डबऱ्यान ठेवा. मस्त आहे मोठा, आपल्या जाळातून निघत नाही, त्याच्यापेक्षा पण मोठा आहे. अरे बघा आता या जाळाचा तिसरा सारखा आलाय. पहिला एकदम मोठा आलेला, नंतर त्याच्यापेक्षा जरा बारीक आला, आणि आता परत त्याच्यापेक्षा जरा बारीक आलाय. मोठ्या साईजची अजून 2-3 आली तरी काम होईल. बघा कोलबी आणि त्याच्यासोबत सारगा मस्त येतात. मागाशी आपल्याला मस्त आलेली, पण तेव्हा डॉल्फिन आले आपल्या जाळांवर, आणि आता परत आली. या साईडला आले ते म्हणजे मोरी. परत एक सारगा आलाय. अशी झाली एक सबन, तरी पण आपल्याला अर्धा कोडीपेक्षा जास्त येतील. सारगा आहे पुढे बघा. आणि प्लॅस्टिक पण येते, आपलीच लोक पाण्यात टाकतात आणि परत आपल्याच लोकांना नडते प्लॅस्टिक. बघा नुसता प्लॅस्टिक येते, आणि या साईडला एक सारखा आहे अण्णांजवळ, आणि पुढे एक सारखा आहे बघा. आणि कचरा बघू शकता किती येते. सारखा प्लॅस्टिक येते आपल्या झालं, त्याच्यामुळे जाम टाइमपास होते. तेव्हा कचरा बघा किती आला, जाम. परत सारखा येते, आणि या साईडला ते कचरा काढू. एक सारखा आहे वाटते, आणि जरा मोठा आहे, आधीच वरती आलेला बघा, आधाच आहे. मस्त आहे. आधी नॉर्मल मीडियम साईज यायचे, आणि एक आलाय तो मस्त आला आता मोठा. कचरा बघा किती येते, नुसतं कचरा झालाय झाला ना. पुढे सारखा आहे, त्याच्या कचऱ्यामध्ये सारखा आला बघा. बघा मोठा आला, दुसरा मोठा आला. हा अंड्याचे आहेत सरगी, जे मोठे येतात त्याच्या सगळ्यात अंडा असते या टायमाला. आणि या साईडला मोरे पण आले. साईज बघू शकता कसली मोठे, हातात घेतल्यावर समजतच असेल. एकदम मस्त मोठ्या साईज मध्ये आहे. आणि सुरुवातीला पण आलेला मोठा, आणि परत आला मोठा. आता फाराच्या साईडला आलोय मी, आणि बघा पहिलाच सारखा आला या साईडला परत. सारगा, आणि सारगा आलाय बघा कुठे, एकदम बुच्चा जवळ, एकदम वरती आलाय उच्चटा. हे का परत आला.
आता जरा अंधार होत आलाय त्याच्यामुळे पटापट जालं घ्यायला लागतं. हे बघा एकदा जोडी, असं वाटलं एकच आहे पण एकाच जवळ जोडी एकदाच. एकाच जवळ दोन आलाय, जोडी आली एकदाच. आधी वाटलं एकच दिसलेला पण वाटलं दोन आहेत काय. आता हेट्टीच्या साईडला आलाय. एखाद येते सारखा पण हेटीमध्ये कचरा पण येते. जे आपलीच लोक पाण्यात टाकतात कचरा, तोच कोळ्यानं जाम नडते. ते बघा परत सारखा. असली साईज आली तरी मस्त आहेत, एकदम मस्त साईज मध्ये. आधी पण 2-4 मस्त आली मोठी आणि आता पण एखाद येते. सरगा शिंगालो कसलं मोठं आहे बघा शिंगाला. आलाय बघा कसला बेकार मोठा. सुट्टन तर बारीक पुढे पण आहे पण बारीक आहे. आणि हे बघा कसला आलाय. अंधार होत आलाय आता आणि सारखा बघा कसला आलाय. एकदम चपटा आहे. बाबा साईज बघा कसली आहे बेकार मोठी. एकदम ताजा, एक पण खवूल नाही गेलाय. ठेवू सावकाश. सारखा आलाय बघा परत. आता अंधार होत आलाय. ते बघा मोठा आहे. देखा मोठा आहे का बारीक आहे. नाही बारीक काय आहे, मस्त मोठा आहे. आधी बारीक बाप्पा बोलताना बारीक आहे पण नाही मोठा आहे. आपली जुनी जाला चालू झाली पण जुन्या जालात बघा कसं होतं काम 25. आज सकाळी पापलेटला आलेलो, एक पण पापलेट नव्हता आणि अचानक संध्याकाळच्या टायमात आलो पापलेटच पापलेटा. हे बघा परत एक आहे, गप्पा काढतात. आणि हे बघा परत एक. हे बघा केवढसा आणि ते बघा कसला आहे बिग साईज. 2 आहेत वाटते, पुरा एक आहे का बोच. हे बघा सारखा. आता अंधार होत आलाय. ते बघा पुढे एक, त्याच्या पुढे पण एक आहे. हे एका पंच हातात आणि हे बघा अजून 2 आहेत पुरा. परत एक घेतला आणि बघा परत या साईडला एक. एकाच जवळ 3 आयलीन. 2-3 एकदाच. तिथे 2 आहेत आणि हे एक. आपल्या नवीन जालन उलट कमी सरगी आलेली आणि या जुन्या जालन जास्त येतात. बिग साईज. परत जुन्या जालात मोठा सरगा. जुन्या जालात मोठा सरगा आलाय. टोपा लागून का दर्शन मास नाही सर. आता अंधार होत आलाय. अजून एक माग आपला पाण्यात आहे, त्याची शूट करायला नाही जमणार. ती नंतर दाखवतो घरी गेल्यावर किती सरगी आहे. हे बघा मोठा आलेला आणि परत या साईडला बारीक. आता जाला घेऊन होत आलीत. आता डायरेक्ट घरी गेल्यावर दाखवतो किती सरगे आहेत, कारण की पूर्ण आता अंधार होत आलाय. ते बघा इथे एक आहे आणि पुढे एकदाच 2 आहेत. ताजाचा वाटते. ते बघा एकदाच 2. हा एकदाच 2 आहेत. अंधार होत आलाय. चला आता डायरेक्ट घरी गेल्यावर भेटू. जाल संपताना पण आलाय पण साईज मस्त आली. तो बघा आपला शेवटचा लोकेशनचा बावटा आलाय तरी पण सरगा आलाय. तर मंडळाचा बऱ्यापैकी अंधार झालाय. अजून आपली 4-5 जालं घ्यायची बाकी आहेत. तर डायरेक्ट आता घरी गेल्यावर भेटू, कारण की सगळे लाईटी वगैरे ऑन झालेत आणि आपण बॅटरी वगैरे काही नाही आणली. तर डायरेक्ट आता घरी गेल्यावर भेटू. सरगी पण मस्त आलीत. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आणि आता मोठ्या साईजची पण बरीच सरगी आलीत. या साईडला पापलेट काढायला सुरुवात केली आहे. बघू शकता अर्धा ड्रम भरलाय. आणि हे बघा कसला आहे बिग साईज एकदम. ही पण मोठी साईज पण हे सगळ्यात मोठा आहे. हे बघा सगळे अंड्याचे आहेत. कसले मोठे आहेत बघा.
या साईडला एकदम मीडियम साईजमध्ये काढलीत आणि या साईडला जरा बारीक आहेत. आणि हे बघा अजून एक बिग साईज. हे एक साईज बघा कसली आहे. अजून बरीच आहे त्याच्यात. आपली सरगी बघू शकता आजची. ही बघा ही जरा बारीक साईजमध्ये, ही जरा बारीक साईजमध्ये आहेत. आणि ही बघा यांची साईज मस्त आहे. कसले आहेत बघा. आणि हे बघा बिग साईज कसले आहेत बघा. हातावरून समजत असेल साईज कसली मोठी आहे. एकदम कवटाचे आहेत. 1 2 3 4 4 एकदम मोठे आहेत आणि जरा त्याच्या खालोखाल आहेत. आपली सगळी पापलेट बर्फात मारायला सुरुवात केली. सगळे एका लाईनमध्ये लावतात जेणेकरून उद्यासाठी एकदम फ्रेश राहतील. तर मंडळी, तुम्हाला आजची मासेमारीची व्हिडिओ कशी वाटली? नक्कीच. आज आपल्याला भरपूर पापलेट मिळाले. बरेच दिवस पापलेट काय नव्हते मिळाले. सकाळी पण गेलो तो फक्त एकच पापलेट भेटलेला आणि आज संध्याकाळी वातावरण शांत झालेला त्याच्यामुळे आपण पापलेट मासेमारीसाठी गेलो. तेव्हा अचानक आपल्याला मस्त पापलेट मिळाले. तर आजची मासेमारीची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.